बघा रोड बघा तुम्ही, काय एक नंबर रोड आहे. आता जी काही आपण राईड करतो ती काहींसाठी आवड असेल, काहींसाठी पॅशन असेल, काहींसाठी हॉबी असेल. सोमनाथला येतानाचं सांगतो, द्वारका टू सोमनाथ अंतर होतं 240. आम्ही 4 तासात कवर केले होते. म्हणजे तुम्ही विचार करा रोड काय कडक आहे. आपला पॅन्थर एक नंबर आहे, लोकांना आवडला आहे तो खूप. प्रत्येकजण मी ज्या हॉटेलच्या बाहेर थांबलो आहे प्रत्येकाने वळून पाहिलं आहे कोणती. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत सुरतमध्ये. इथून आपण मुंबईसाठी निघतो. काल रात्री आपण 9:30-10च्या दरम्यान आपण सुरतला पोचलो. हजिरा टू सुरत आहे 30 किलोमीटर अंतर. हा मागे आपला पॅन्थर आहे, सामान सगळं लोड झालं आहे. आणि हे आपलं हॉटेल होतं मागे. रँडम हॉटेल बघितलं आम्ही. टाटाच्या जिंजर हॉटेलला गेलो होतो, पण ते ॲक्च्युली फुल होतं. त्यामुळे आम्हाला रँडम हे हॉटेल बुक करावं लागलं. नाहीतर मोस्टली आपण जिंजरला जातो. जिंजरवाले हॉटेल थोडंफार नाश्ता वगैरे सगळं त्यामध्ये होऊन जातं एकाच ठिकाणी. पण काल ते मिळालं नाही, पण ठीक आहे. आता वाजले सकाळचे 9. आपण आता सुरतवरनं निघतो आहे. पॅन्थर पूर्ण रेडी आहे. थोडं शहरामध्ये मे बी थोडंफार ट्रॅफिक लागेल असं मला वाटतं आहे. आता बघूया किती वेळ लागतो ते. जवळपास 6 तास लागतील असं दाखवतं आहे. 6-6.5 तास दाखवतं आहे. मध्ये नवसारीला थांबायचं आहे. हॉटेल शगुन होतं कालचं. किती दाखव 297 किलोमीटर आहे. 6 तास 18 मिनटं. आपल्याला तसं डायरेक्ट 1 to 1च जायचं. हे सगळं पाहताय ते गुजरात शहर प्रॉपर सिटी आहे. डेव्हलप सगळं काही आहे. थिएटर दिसत आहेत, मॉल दिसत आहेत, चांगली हॉटेलं आहेत. फक्त इथे स्टेचा थोडा मला हे वाटतं, कारण मी ॲक्च्युली जास्त बघितलं नाही. 4-5 स्टे बघितले जे चांगले वाटले मला रिव्ह्यू वाईज. इथे स्टे थोडं मुश्किल आहे. अहमदाबादला प्रॉपर होतं. अहमदाबादला भरपूर ऑप्शन्स आहेत. सुरत मे बी थोडं असेल, जास्त लोक थांबत नसेल सुरतला, त्यामुळे ठीक आहे. आपल्याला तसं लकीली भेटलं. आपण आता मेन हायवेला लागलो आहोत. सुरतवरनं 297 किलोमीटर, 6 तास, जवळपास 300 किलोमीटरच करायचे आहेत. काल फेरीने आम्ही आलो घोघा टू हजीर. एक नंबर एक्सपिरियन्स. आधी थोडं हे होतं म्हणजे जायचं फेरीने की पूर्ण फिरून अहमदाबाद करत परत सेम तसं यायचं, पण नाही. फेरीचा एक्सपिरियन्स एक नंबर होता. तुम्ही जरी आलात बाईकने किंवा कारने एकदा नक्की ट्राय करा. थोडा वेळ जातो, मान्य करतो मी. 5-6-7 ते 8 तास पकडून चला जातात. 4 ते संध्याकाळी 10पर्यंत तुम्ही पोचता सुरतला. तेवढाच वेळ तुम्हाला इथून फिरून सोमनाथवरनं जर येणार असाल, सोमनाथवरनं इथे यायला तेवढाच वेळ लागतो जवळपास. असं कॅल्क्युलेट केलं होतं 10 तास काहीतरी, 10 ते 12 तास पकडत लागतातच. सो वाय नॉट आपण फेरीवाला एक्सपिरियन्स घ्यायचा. सो यावेळी आपण फेरीची मजा घेतली. आणि बऱ्यापैकी मोठी क्रूज टाईप आहे, म्हणजे मोठी फेरी आहे ज्यामध्ये ट्रक्स जातात, कार्स जातात, बाईक्स जातात, सगळं काही राहतं. त्यामध्ये अंतर वाजतं थोडं. विराट घोघा सकाळी 8 वाजता एक आहे आणि संध्याकाळी 5 वाजता आहे. सेम तिकडून पण 8 वाजता एक आहे आणि 5 वाजता एक. सो तुम्हाला थोडं टायमिंग मॅच करावं लागेल येण्यासाठी. सचिनला पोचू आपण आता. सचिनला, गुजरातमध्ये सचिन नावाचं एक ठिकाण देखील आहे. गाव, शहर काय म्हणतात. डेव्हलप करून घेऊया. एक गाडी दाखवत आहे पेट्रोल. हॉटेल सुरभी दिसतंय. जरा नाश्ता करूया.
प्युअर व्हेज. कढी सोबतच खातात होते. कढी काय देतात काय सेव होणार. माझेच पैसे ठीक आहे. पैसे खातोय. चला नाश्ता झाला. वापी 86, आंबरी 04. मस्त म्हातारे झालं वासरू. नवसारीवरनं आता आपण निघतोय. पावणे 1 झालाय. आता हळूहळू ऊन वरती यायला चालू झालं. वलसाड इथून 50 किलोमीटर. आता वाजलाय दुपारचं 1:15. आपण नाश्त्यासाठी थांबलो आहे. फूड कोर्ट आहे मध्ये कुठेतरी. अजून 214 किलोमीटर बाकी आहे. सो जरा काहीतरी खाऊया. नाश्तामध्ये ब्रंच करतो. तशी भूक जास्त नाही पण आता ऊन जास्त वाढलं त्यामुळे थांबलो. चला आता ब्रंच जेवण काय ते झालं. गरमी होती त्यामुळे थांबलो होतो मध्ये. आता आपण पुढे निघतोय. सव्वा 2 झालेत. बऱ्यापैकी ऊन आहे आता. अजून 200 किलोमीटर आहे. 4.5 तास. चला आता वाजले दुपारचे 3. आज राईडचा शेवटचा दिवस आहे. आपण घरी चाललो आहोत. आपली राईड सुरू झाली होती गेल्या शनिवारी. आपण सुरुवात केली होती मुंबई टू अहमदाबाद डे 1. 550 किलोमीटरचं काहीतरी अंतर झालं होतं. त्यानंतर तिथून आपण गेलो धोलावीरा. जे रन ऑफ कच्छमध्ये आहे तिथे गेलो. तिथे 2 दिवस स्टे केला. पहिल्या दिवशी 2 दिवस म्हणजे 1 रात्र स्टे केला. दुसऱ्या दिवशी पूर्ण फिरलो धोलावीरा आणि मग भुजला आलो खाली. धोलावीरा ते भुज जास्त अंतर नाही आहे. सो 2 दिवस भुज आणि धोलावीरा असं राहिलो. तिसऱ्या दिवशी आपल्याला यायचं होतं गुजरातमधले ज्योतिर्लिंग करण्यासाठी. सो आम्ही आलो नागेश्वरला. भुज ते धोलावीरा ते नागेश्वर ॲक्च्युली अंतर जास्त होतं. सो आम्ही त्यामुळे भुजला राहायला गेलो असा खरं तर प्लॅन होता. नाहीतर आम्ही धोलावीरामध्ये 2 दिवस राहणार होतो. सो भारी वाटलं. धोलावीरा तर 1 नंबर आहे. सो भुज ते नागेश्वरचं अंतर जवळपास 400 किलोमीटर होतं. 350-400च्या आसपास काहीतरी होतं अंतर. तेच एक अंतर होतं नंतरचं जास्त सगळ्यात. बाकीचे सगळे 200-250 असे किलोमीटर होते. ते कंप्लीट करायला आम्हाला संध्याकाळ झाली ऑलमोस्ट. आणि आमचा स्टे आम्हाला लकीली नागेश्वरला चांगला भेटला. मंदिराच्या अगदी समोर तो स्टे. एकच स्टे आहे तिकडे प्रॉपर जिकडे तुम्हाला डोळ्यासमोर मंदिर दिसतं नागेश्वरचं ज्योतिर्लिंग पूर्ण. आणि ते एक असं ज्योतिर्लिंग आहे जिकडे जास्त गर्दी नसते. तुम्ही आरामात दर्शन घेऊ शकता. सो आम्ही 2 वेळा जाऊन आलो. रात्री तर गेलोच आणि सकाळी पुन्हा एकदा जाऊन आलो. आणि त्यानंतर आम्ही गेलो द्वारकेला. द्वारका खूप मोठी जागा आहे ती तसं बघायला गेलं. खूप काही मंदिरं आहेत. ती अशी नगरी आहे द्वारका नगरी. तिकडे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मंदिर आहेत. गल्लीमध्ये मंदिर आहेत. सो आम्हाला ती सगळी पाहता नाही आली. पण आम्ही जी मोजकी महत्त्वाची किंवा जास्त फेमस मंदिर आहेत ती पाहिली.
एक तर द्वारकाधीश मंदिर, आणखी आजूबाजूला 2-3 मंदिरं आहेत मोठी, ती पाहिली. जुनी द्वारका ज्याला म्हणतात, बेट द्वारका ज्याला म्हणतात, तिकडे आम्ही गेलो. तिकडच्या मंदिराला बऱ्यापैकी गर्दी होती. सोबतच हनुमानाचं एक मंदिर पाहिलं, जे एक युनिक मंदिर आहे. हनुमान आणि त्याचा मुलगा मकरध्वज. म्हणजे ही कथा मी कुठेतरी ऐकली होती की हनुमानाचा एक पुत्र आहे, पण तो पुत्राची म्हणजे त्या मुलाची स्टोरी काय आहे ती तिकडे जाऊन कळते. त्या दोघांची भेट तिकडेच कुठेतरी झाली असं म्हणतात. द्वारका झालं, त्यानंतर आम्ही आलो खाली आणखी सोमनाथला. सोमनाथ मंदिर एवढं अवाढव्य आहे, एवढं सुंदर आहे, म्हणजे दर्शनाला सुद्धा काही घाई गडबड नाही. प्रॉपर समुद्र किनाऱ्यावर असलेलं मंदिर आहे. तिकडे आम्ही त्रिवेणी संगम पाहिला 3 नद्यांचा. काल आम्ही सोमनाथ टू गोगा जी रोरो जेटी आहे तिकडे आलो, व तिकडून सुरतला, आणि आता सुरतवरनं घरी चाललो. असा काहीसा आपला प्रवास होता 7 दिवसाचा, 7-8 दिवसाचा. आणि आता आपली गुजरात बॉर्डर ऑलमोस्ट आली आहे जवळ. गुजरात महाराष्ट्र बॉर्डर. भारी ट्रिप झाली, भारी राईड झाली आहे. गुजरात राज्य एवढं मोठं आहे, एवढं अवाढव्य आहे, ते मला माहिती नव्हतं. मॅपमध्ये दिसतं ते एवढं आहे, पण किती सारा प्रदेश हा वाळवंट आणि ते पूर्ण कच्छ रण आहे त्याच्यामधला आहे. इकडे काहीच नाही आहे, पूर्ण खूप किलोमीटर्स काहीच नाही आहे, पूर्ण रण आहे ते. तर ते पाहायला मिळालं, बघताना फार सुंदर वाटत होतं ते. आणि 2 ज्योतिर्लिंग हे आपल्या ह्या राईडचं मेन मोटो होता, ही राईड करायच्या मागचा. गुजरातमधले रोड 1 नंबर आहेत, जेवढे पण मी पाहिले. रोड टू हेवनचा प्लॅन होता, स्वर्गाला जाण्याचा रस्ता ज्याला आपण म्हणतो. रोड टू हेवनचे रस्ते एवढूसा एक मस्त निमुळता रोड जातो, तो एवढा भारी आहे, खड्डे नाही आहेत, काही नाही आहे, प्रॉपर रोड आहे असा डांबराचा. त्याच्यावरून ट्रक जातात, मोठ्या गाड्या जातात, पण रोडला अजिबात डॅमेज नाही आहे, प्रॉपर रोड आहे. आणि तिकडे राईड करायला एवढी मजा येते, एवढं भारी वाटतं ना, आजूबाजूला असणारं ते रन पाहत राईड करणं एक वेगळा अनुभव आहे. खूप काही व्हिडिओज मी यूट्यूबवर पाहत होतो, रील्समध्ये पाहत होतो, इंस्टाग्रामवर पाहत होतो. कुठेतरी मनात होतं की जायला हवं. सो लकीली एक आठवड्याची सुट्टी बघितली आणि रोड टू हेवनचा प्लॅन केला. धोलावीरामध्ये हेरिटेज पॉईंटसुद्धा आहे, हडप्पा, जे आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये मी शाळेत असताना कुठेतरी वाचलं होतं. धोलावीरा हे नाव, हडप्पा संस्कृती, मोहिंजोदाडो पाकिस्तानमध्ये आहे ती. सो ते सगळं वाचलं होतं, ते कुठेतरी रिकॉल होत होतं. त्या काळची जलाशय म्हणजे पाणी साठवण्याची पद्धती, तिथे असणाऱ्या बाकीच्या जे वास्तू होत्या त्या पाहता आल्या. सगळं पाहू शकलो नाही, ते शहर खूप मोठं असेल, ते आता कुठे लोकांच्या नजरेत पडतं आहे काही वर्षापूर्वी, पण खूप पुरातन वास्तू आहेत त्या. दुसऱ्या शहरांमध्ये राईड करताना महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे गुगल मॅप. गुगल मॅप अशा ठिकाणी महत्त्वाचं आहे ज्यावेळी तिकडे कोण नसतं, लोक नाही आहेत, कोण नाही आहेत, खूप रेअर लोक आहेत ज्यांना आपली भाषा समजत नाही आहे. त्या ठिकाणी तुम्हाला गुगल मॅप गरजेचं आहे. एक रस्ता चुकला, एक वाट चुकली, तुम्हाला परत युटर्न घेऊन यावं लागतं. सो गुगल मॅप येणं ॲज अ रायडर फार गरजेचं आहे. जे होतकरू रायडर आहेत पुढे, ज्यांना आवड आहे ट्रॅव्हलची, कुठेतरी मोठी राईड करायचे, काही प्लॅन करायचे, सो गुगल मॅप थोडं अंडरस्टँड करणं, शॉर्टकट्स कसे काढता येतील, ज्या ठिकाणी ट्रॅफिक आहे त्यावेळी कोणता एखादा गल्लीतला रस्ता काढला आणि त्या राईडने निघालो, ट्रॅफिक सगळा डिच करून. सो त्या गोष्टी थोड्या अंडरस्टँड करायला गुगल मॅप तुम्हाला प्रॉपर समजला पाहिजे. ह्या गोष्टी मी कुठे शिकलो तुम्हाला सांगतो. मी आय थिंक कॉलेजमध्ये असताना कुर्ल्याला माझं कॉलेज होतं. कुर्ला तुम्हाला माहिती आहे बेकार ट्रॅफिकवाला एरिया आहे सकाळी पीक आवर्समध्ये. आणि कॉलेजला जायच्या वेळी तर सकाळचाच वेळ होता, मोस्टली 9 वाजता 10 वाजता जायचा. सो ऑफिस BKC आहे तिकडे, तो ऑफिस एरियामध्ये तुम्हाला जाताना मोस्टली मी बाईक घेऊन जायचो. स्कूटर आपली होती त्यावेळी एव्हनीच होती.
ती घेऊन जायचो. त्यावेळी काय असायचं की शॉर्टकट्स कुठून काढता येतील, म्हणजे आतल्या रोडने गेलो तर कुठून जाता येईल हे गुगल मॅप मी त्यावेळी शिकलो. किंवा फर्स्ट टाईम जाताना ओलाने गेलो असेल तर ओलामध्ये आपण गुगल मॅप लावायचो. त्यावेळी कुठे अंडरस्टँड करता आलं, समजून घेता आलं की हे जे कॅबवाले आहेत, रिक्षावाले आहेत, हे कसे काढतात, कोणत्या शॉर्टकटमधून काढतात. कुर्ल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे किती शॉर्टकट्स आहेत स्टेशनपर्यंत येण्यासाठी. सो गुगल मॅप येणं खूप गरजेचं आहे. त्याने अर्ध्या गोष्टी इझी होतात. रिटर्नचा ट्रॅव्हल इझी. गावात जाणं, गावात प्रॉब्लेम नाही, गुगल मॅपची गरज नाही. लोकांना विचारत जा हे कुठे आहे, हे जागा कुठे आहे. द्वारकामध्ये असेल, बेट द्वारकामध्ये असेल, आम्ही विदाऊट गुगल मॅप फिरत होतो. मंदिरं विचारायची, आम्ही काही लिस्ट आऊट केली होती मंदिरं, ती लिस्ट आऊट करून मग आम्ही एक एक मंदिर करत होतो. सगळी नाही करता येणार कारण खूप मंदिरं आहेत, मोजके दिवस होते. फक्त बेट द्वारकामधलं द्वारकाधीश मंदिर करा. एक रुक्मिणीचं काय म्हणता येईल त्याला, रुक्मिणी महल आहे जिकडे तुम्हाला ना सुंदर अशी कृष्णाच्या स्टोरीज आहेत, आपले ऋषीमुनीचे स्टॅच्यू बनवलेले आहेत, ते तुम्हाला तिथे पाहता येतील. कृष्णाचं पूर्ण आयुष्य कसं झालं डेव्हलप ते तुम्हाला पाहता येईल. 12 ज्योतिर्लिंग आहेत, 4 धाम आहेत, हे सगळं तुम्हाला एका ठिकाणी पाहता येईल. तर रुक्मिणी महल आहे, द्वारकाधीश बेट द्वारकाच्या जवळच येते. सरळ तुम्ही जाल ना तिकडे तुम्हाला दिसेल. ते मी एखाद्या व्हिडिओमध्ये ते प्रिव्हियस व्हिडिओमध्ये टाकीन, द्वारकाचे कोणते कोणते तुम्ही जाऊ शकता. सो राईडमध्ये खूप फन आहे. ह्या राईडमध्ये तरी मला खूप आवडली. गुजरातचे रोड मला आवडले. सोमनाथला येतानाचं सांगतो, द्वारका टू सोमनाथ अंतर होतं 240. आम्ही 4 तासात कवर केले होते. म्हणजे तुम्ही विचार करा रोड काय कडक असेल. ॲरॉक्सवर ज्याचा टॉप स्पीड 100 आहे, 110पर्यंत जातो मॅक्स, त्या स्पीडवर आपण कंप्लीट केले 4 तासामध्ये 240. ते पण मध्ये ब्रेक घेऊन, मध्ये नाश्त्यासाठी थांबलो होतो आम्ही अर्धा तास. 20-25 मिनटं नाश्ता आम्ही केला आहे. पेट्रोल भरलं आहे 2 वेळा, 1 वेळा पेट्रोल भरलं आहे मध्ये. त्या ह्याच्यामध्ये आम्ही 4 तासात कवर केलं. त्याच्यापेक्षा कमी तासात कवर करू शकलो असतो कारण रोड एक नंबर आहे. आणखी चांगली बाईक असती तर ते 3 तासातच झालं असतं. पण मजा आली त्या रोडवर राईड करताना. थोडाफार रिस्क असते, इथून जनावरं येतात, काही ढोरं राखणारी असतात ना, मेंढपाळ वगैरे, ते अधूनमधून जातात. किंवा हे असे कंटेनर्स रेअर होते तिकडे, पण हे जे गाववाले लोक असतात जे इकडून तिकडून क्रॉस करतात त्यांच्यापासून थोडं सावधान. त्यावेळी स्लो करायचो, बाकी आपली पळवा पाहिजे तेवढी. अजून एक सांगायचं झालं तर पेट्रोल इथे 95 आहे गुजरातमध्ये, 95-96 आहे बहुतेक. आणि आपल्या इथे किती 105 आहे बहुतेक, 104-105 आहे. 10 रुपयाचा फरक आहे एका बॉर्डरमध्ये. इथे हॉटेल्स, जेवण एक नंबर आहे. ढोकळा, जलेबी, फाफडा, फरसाण, शेवभाजी, या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या इथे. मी खाल्ल्यात आधी पण इथे स्वतः गुजरातमध्ये येऊन खाणं वेगळी गोष्ट आहे. त्याला तरी 4 किलोमीटर येतो. मुंबई 156. बघा रोड बघा तुम्ही, काय एक नंबर रोड आहे. महाराष्ट्र चेकपोस्ट आहे आता 1.5 किलोमीटरवर. कालच्या राईडमध्ये आम्हाला 2-3 वेगळे रायडर्स भेटले. काही पुण्याचे आहेत, काही नंदुरबारचे आहेत. 2 जण होते, एक क्षितिज म्हणून होता आणि एक तिचं मला नाव प्रोनाऊन्स करता येत नाही, तिहिमा समथिंग काहीतरी होतं. ती आय थिंक बँगलोरची आहे. सो ते 2 जण काल भेटले होते. त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केले. ते गिरला गेले होते आणि धोलावीराला गेले होते. सो गिर तर एक नंबर आहे. त्या लोकांनी ज्या ठिकाणी ते राहिले होते ते एक होमस्टे होता तो. तर नक्की आपण गिरला गेलो तर ना होमस्टेला नक्की राहू. गाईचं फ्रेश दूध त्यांनी ट्राय केलं होतं. म्हणजे हे आम्ही कोकणामध्ये गावी करतोच, पण इथे गिरमध्ये येऊन ते ट्राय करणं वेगळा अनुभव आहे. वेगवेगळे रानगावे वगैरे त्यांनी पाहिले. सफारी केली की नाही ते आम्हाला शेअर नाही केलं, सांगितलं नाही त्यांनी. पण त्यांनी गिर एक्सप्लोर केलं टोटल. आणि त्यानंतर धोलावीरा पाहिलं त्यांनी आपापले. ते लेहला जाऊन आले.
किंवा जे लॉंग राईड करून आले त्याचे एक्सपिरियन्स शेअर केले. आपला पॅन्थर एक नंबर आहे, लोकांना आवडला आहे तो खूप. प्रत्येकजण मी ज्या हॉटेलच्या बाहेर थांबलो आहे प्रत्येकाने वळून पाहिलं आहे कोणती गाडी आहे, कुठून आला आहे हा, काय करते, काय कशी गाडी आहे, बाईक आहे, स्कूटर आहे. प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न होते. काही लोक जे बाईक लवर्स आहेत, स्कूटर लवर्स आहेत, त्यांना माहिती आहे ह्याच्यात R15चं इंजिन आहे, पॉवरफुल स्कूटर आहे. ह्याच्या टक्करला आत्तापर्यंत तरी कोणी नाही आहे. एक 160cc गाडी येते, हिरोची आय थिंक ती त्याच्या टक्करला येते. बघा कंटेनर्स, पॅन्थर एक नंबर आहे. थोडं मला आता तरी जेवढं मी राईड केलं त्यानुसार सांगतो, ह्याच्या टक्करला बाकी कोणती स्कूटर नाही जी टॉप स्पीड चांगला देईल, परफॉर्मन्स चांगला देईल, पॉवरफुल असेल आणि जी तुम्ही किती किलोमीटर चालवा, 200-150 किलोमीटर, गरम होत नाही, काही इश्यू येत नाही. सामान लोड केलं आहे, खूप ओव्हरलोडेड आहे स्कूटर तशी. ह्या राईडमध्ये पॅन्थरचा परफॉर्मन्स एक नंबर होता. गेल्या राईडला थोडं टायर, फ्रंट टायरमधलं ते बेअरिंग गेले होते. ह्या टायरमध्ये असं काही, ह्या ट्रिपमध्ये, या राईडमध्ये कोणताही असा इश्यू झाला नाही. प्रॉपर राईड झाली आणि फन राईड झाली एकदम. हे आय थिंक 6वं राज्य असेल त्याचं, पॅन्थरचं. एक कनेक्ट होते आपल्या बाईक जी आहे, आपली स्कूटर जी आहे त्याच्यासोबत. आपण महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत. डहाणू या साईडला आहे, राईट साईडला. सिल्वासा या साईडला आहे. आलो आहे का महाराष्ट्रात? आलो. मगाशी जी टर्न घेतला ना आपण, ते महाराष्ट्राचीच होती बॉर्डर. आता जी काही आपण राईड करतो हे काहींसाठी आवड असेल, काहींसाठी पॅशन असेल, काहींसाठी हॉबी असेल, काही लोकांसाठी हा आपल्या रोजच्या जीवनातून मिळणारा एक एस्केप असेल, काहींसाठी सुकून असेल की एका ठिकाणी जाऊन मला शांत बरं वाटतं आहे, पीस फील होतं. ॲक्च्युली तुम्ही ज्यावेळी स्वतःची गाडी घेऊन झिरोपासून स्टार्ट करता की मी माझ्या घरापासून निघणार आहे आणि मला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या डेस्टिनेशनपर्यंत मला पोचायचं आहे. गुगल मॅपचा एक नकाशा उभा राहतो आपल्यासमोर. मग प्लॅनिंग क्रिएट होतं की 500 किलोमीटरची राईड आहे, सकाळी मी किती वाजता निघालो पाहिजे तर मला हे 500 किलोमीटर करता येते. आधीच्या काळी गुगल मॅप नव्हते, लोक अंदाज लावायचे की एवढे, आता समजा माझ्या घरापासून कणकवलीला जायचं आहे, अंतर 450 किलोमीटर आहे पनवेलपासून, नेरूळपासून. सो त्याचा अंदाज लागायचा आणि त्यावेळी रस्तेही खराब होते. पण अंदाजे त्या काळी मला आठवते मी शाळेत असताना मला 12 तास लागायचे मिनिमम 12 नाही तर 14 तास. तर आता तशी परिस्थिती नाही. पण आता रायडिंग करताना मी जे अनुभवतो की मॅप लावणं, त्याचं कॅल्क्युलेशन करणं, किती किलोमीटर, किती अंतर, किती तासाला करायचं, सेगमेंटेशन करायचं त्या किलोमीटरचं 2-2 तासामध्ये, 4-4 तासामध्ये. नंतर पेन व्हायला चालू होतात, मांड्या दुखतात, पाठी बम दुखायला चालू होतात. सो त्यावेळी थोडं थांबायचं, कसं किती किलोमीटर आणखी बाकी आहेत, कसं प्लॅनिंग करायचं, हे सगळं डोक्यात विचार चालू होतात. म्हणजे प्रश्न निर्माण होतात राईडच्या दरम्यान. सो डिसिजन मेकिंग यातून कुठेतरी स्ट्रॉंग होते की आपण ज्यावेळी सक्सेसफुल राईड करतो, जी तुम्ही प्लॅनिंग केलेली आहे, मी इथून ह्या लोकेशनला ह्या दिवशी पोचणार आणि सगळं प्लॅन असतं प्रॉपर की पहिल्या दिवशी अहमदाबाद, दुसऱ्या दिवशी हे, दुसऱ्या दिवशी हे ठिकाण, चौथ्या दिवशी हे, 6व्या दिवशी मी घरी. सो ज्यावेळी हे प्लॅनिंगनुसार होतं भारी वाटतं. म्हणजे तुम्ही जे डिसिजन घेतले हे प्रॉपर होते. म्हणजे नेक्स्ट राईडला तुम्ही थोडं कॉन्फिडन्स बिल्ड होतो की आता मी रायडिंग प्रॉपर प्लॅनिंग करू शकतो आणि एवढे किलोमीटर्स मला कंप्लीट करता येत आहेत एका स्ट्रेचमध्ये. सो तुम्ही रेडी होत जाता हळूहळू या राईडसाठी. आणि जे नवीन रायडर्स आहेत, ज्यांना आता काही मित्र आहेत माझे, त्यांना साऊथ इंडिया करायचं, जे मी आपण जस्ट करून आलो गेल्या वर्षी दिवाळीमध्ये. आता हे गुजरात केलं आहे, मला अजून स्पिटी करायचं आहे, लेह लडाख करायचं आहे, आणखी काही इंटरनॅशनल राईड आहेत, आणखी आपल्या भारतामधल्या इकडे वायझॅग आहे, ह्या साईडला पुरी आहे, जगन्नाथपुरी एक नंबर लोकेशन आहे. ती सगळ्या जागा फिरायच्या आहेत.
सो त्याचे प्लॅन्स पण चालू आहेत. कसं होतं आहे, काय होतं आहे, जमतं आहे किती ते करूया आपण त्यानुसार. कसं जमतात बघूया. कारण सुट्टी आपण जॉबवाली माणसं आहोत. मंडे टू फ्रायडे कामं करायची आहेत. विकेंडला कुठेतरी बाहेर पडतो आपण. कधीतरी आठवडाभराची सुट्टी आली तर ह्या विकेंडचे 2 दिवस सॅटर्डे संडे आणि पुढच्याची सॅटर्डे संडे, म्हणजे 5, 7, 8, 9, 10 दिवस मॅक्सिमम मिळतात. 9 ते 10 दिवस मिळतात. त्यामध्ये आपण कोणतंतरी एक डेस्टिनेशन कवर, एक राज्य कवर करून यायचं असा आपला प्लॅन चालतो. त्यामुळे थोडं कॅल्क्युलेशन करून जावं लागतं. आणि वर्षाच्या सुट्ट्या पण मोजक्या असतात. आपल्याला काय महिनाभर सुट्टी नसते. पेट्रोल भरूया आता. फुल कर हे गेला. 4 वाजलेत. अजून 120 किलोमीटर आहे. चारोटीला आपण पोचलो होतो आता. चारोटी पावसात चारोटीला नक्की आपण. बघा कोणतरी फेस सारखं वाटतं ना समोरचं डोंगररांगा. चला मनोर मागे सोडला आता. आणखी 2-2.25 तासाचा रस्ता बाकी आहे. 4:30 झालेत. वसईला पोचलो होतो आपण. वसई क्रीक. ठाण्याला आता आपण पोचलो आहोत. 5:45 झालेत. करतोय आपण आता आहोत घनसोलीला. सनसेट झाला ऑलमोस्ट. आता 6:30 झालेत. आपण आहोत घनसोली ब्रिजवर. आणखी 15-20 मिनटात घरी पोचतोय. सात दिवसानंतर ठाणे बेलापूर रोड बघतोय. हे ऐक्यासमोर ब्रिजचं काम चालू आहे. गेल्या वर्षीपासून काम चालू आहे. अजूनपर्यंत झालं नाही. ते नेहमी रोज ट्रॅफिक असतो. माझा रोजचा डेली अपडाऊनवाला रूट आहे. फायनली राईड आपली कंप्लीट झाली आहे. घरी पोचलो आपण आता. टोटल किलोमीटर झालेत आपले 2473 आपली पूर्ण गुजरात राईडचे. उद्या पॅन्थरला धुवायला लागेल. पॅन्थरला धुवायला लागेल. सर्व्हिसिंग पण करते. एवढा वेळ आपटली होती. सर्व्हिसिंग तर करायला लागेलच ना. पकड.